नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 2025च्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिले गुरुवार म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवार. हा एक अत्यंत शुभ आणि शक्तिशाली दिवस आहे. मार्गशीर्ष हा महिना धन समृद्धी आणि शुभतेचा मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक गुरुवार म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवार विशेष पूजेचा, व्रताचा आणि देवी महालक्ष्मीच्या आराधनेचा आदी मानला जातो. या व्रताची पूजाविधी, नैवेद्य, कलश, फुले सर्व पारंपरिक पद्धतीने केली जाते, जे घरात सुख, शांती व समृद्धी आणते अशी श्रद्धा आहे. मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीची आणि गुरूंची उपासना अधिक फलदायी मानली जाते. ज्यांच्या हाती लक्ष्मी आणि ज्यांच्या पाठीशी गुरुबळ असते ती व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात उत्तम यश संपादन करू शकते. त्या दृष्टीने उपासना करून आणि मार्गशीर्षातला पहिला गुरुवार कोणत्या राशींना कोणते फळ देणार आहे हे जाणून घेऊया. ज्यांच्यावर धनलक्ष्मीची कृपा अशा 7 राशी आहेत. या मार्गशीर्ष गुरुवारी खालील 7 राशींना विशेष लाभ मिळणार आहे. धनयोग निर्माण होणार आहे. मेष रास. या राशींच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. नोकरी, व्यवसाय, आर्थिक व्यवसाय आणि करिअरमध्ये मोठी प्रगती दिसून येईल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. घरात आनंद आणि सकारात्मकता वाढेल. मिथुन रास. बुद्धी आणि कौशल्याच्या जोरावर यश मिळणार आहे. व्यवसायातील निर्णय फायदेशीर ठरतील. आर्थिक लाभ आणि नवे संधी मिळतील. विवाह किंवा नातेसंबंधामध्ये आनंदाचे वातावरण राहील. सिंह रास. या राशींच्या लोकांना प्रतिष्ठा आणि मान मिळेल. आर्थिक समस्याचे निराकरण होण्याची शक्यता आहे. करिअर आणि महत्त्वाच्या कामामध्ये मोठे यश मिळू शकते. कन्या रास. अचानक धनलाभ आणि मालमत्तेसंबंधी शुभ घटना होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरीबद्दल करू इच्छिणाऱ्या काल अनुकूल आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वृश्चिक. यशाचा आणि आत्मविश्वासाचा काळ. गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. धार्मिक कामे आणि आध्यात्मिकता वाढेल. मकर रास. नवीन उत्पन्न स्रोत तयार होऊ शकतात. व्यवसाय वाढेल आणि कार्यक्षेत्रात चांगली प्रगती दिसून येईल. घर परिवारात शांतता आणि आनंद राहील. मीन रास. नोकरीत पदोन्नती किंवा अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता आहे. मुलांबाबत शुभ समाचार आणि प्रेमसंबंधात स्थैर्य येईल. आर्थिक बाबतीत मोठे निर्णय फायदेशीर ठरतील. ज्यांनी सावधगिरी ठेवायची आहे अशा 5 राशी. या मार्गशीर्ष गुरुवारी काही राशींसाठी संयम आवश्यक आहे. या काळात आर्थिक किंवा भावनिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. वृषभ रास. कामात काही अडचणी येऊ शकतात. पैशाचे व्यवहार आणि नवीन करार करताना सावध राहणे आवश्यक आहे. घरगुती तणाव वाढू शकतो. कर्क. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. प्रवास किंवा कामात विलंब होऊ शकतो. संयम ठेवणे आवश्यक आहे. तुळ रास. व्यवसायात किंवा पार्टनरशिपमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव वाढू शकतो, त्यामुळे शांत राहणे उत्तम. धनु. खूप प्रयत्न करूनही फळे उशिरा मिळतील. योजनांमध्ये बदल करावे लागतील. मोठे निर्णय टाळावेत. कुंभ. मनात गोंधळ आणि निर्णय क्षमता कमी होऊ शकते. व्यावसायिक किंवा आर्थिक. कुंभ रास. मनात गोंधळ आणि निर्णय क्षमता कमी होऊ शकते. व्यावसायिक किंवा आर्थिक धोका संभवतो. वेळेचा प्रवाह पाहूनच निर्णय घ्यावे. तुम्ही जर या 7 राशींपैकी असाल तर धनलक्ष्मीची कृपा हवी असल्यास घर स्वच्छ ठेवा, लक्ष्मीची पूजा करा, दीपदान करा, दानधर्म करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मन शुद्ध ठेवा. जर तुम्ही या 5 सावध राशींमध्ये असाल, आर्थिक निर्णय, गुंतवणूक किंवा महत्त्वाचे निर्णय टाळा, संयम ठेवा. शुभ मार्गशीर्ष गुरुवार. आनंद, धन, समृद्धी आणि सकारात्मक तुमच्या जीवनात नक्कीच येऊ. या गुरुवारी निश्चित व्रत करा, शुभ मुहूर्तानुसार पूजा करा आणि धनलक्ष्मीची कृपा स्वीकारा. आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.